महाराष्ट्र शासनाने हिंदी सक्ती संबंधीचा वादग्रस्त शासन निर्णय अखेर मागे घेतला आहे। या निर्णयामुळे मराठीचा अपमान होत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं राज्यभर तीव्र आंदोलन उभारलं होतं। शासनाने मागे घेतलेला हा निर्णय जाहीर होताच चंद्रपूरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष साजरा केला। शहरातील मनसे कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंद व्यक्त केला। मराठीचा विजय झाला अशा घोषणा देत त्यांनी शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले। मनसे जिल्हाध्यक्ष मनदीप रोडे, जिल्हाध्यक्ष राहुल बालंबार आणि अनेक कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला। हा मराठी माणसाचा आणि महाराष्ट्राचा विजय आहे। हिंदी सक्तीचा GR महाराष्ट्र शासनाने रद्द केल्याबद्दल तसेच मराठी एकजुटीचा आणि महाराष्ट्राच्या मराठी अस्मितेचा विजय झाल्याबद्दल आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंद्रपूर तर्फे आम्ही मनसैनिकांच्या वतीने आतिषबाजी करत व जनतेला पेढे भरवत आम्ही आनंदोत्सव साजरा केला। आज मराठी माणसाने आणि सर्वपक्षीय मराठी नेत्यांनी जे एकजूट दाखवली आणि त्याच्यासमोर हे माजूरडं सरकार हे झुकलेलं आहे, हे सगळं आपण जनतेने बघितलेलं आहे। असाच एकोपा या पुढील सगळ्या विषयांमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने एकत्रित यावं व या सरकारला बरोबर वाट दाखवावी याकरता आम्ही सगळेजण महाराष्ट्र सैनिक एकत्र झालेलो आहोत। काही दिवसापूर्वी राज्य सरकारने प्राथमिक शाळेला हिंदी सब्जेक्ट सक्ती केलेली होती, तर त्याचा विरोध सर्वप्रथम सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी केलेला होता व त्यांनी या मुद्द्याला रेटून धरलं, पाठपुरावा केला, सगळ्या गोष्टी केल्या, तरीही सरकार झुके ना। परंतु मग राजसाहेबांनी मुंबईला एक महाराष्ट्र लेवलचा मोठा मोर्चा उभारला होता। त्याच्यामध्ये सर्व मराठी कलाकार, साहित्यकार, सर्व मराठी नेते, सगळे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र एक उठला। त्याच्यामुळे या आजच्या मुजोर सरकारला कुठेतरी झुकावं लागलं व हिंदी सक्तीचा जो विषय होता तो GR त्यांना कॅन्सल करावा लागला। हा संपूर्ण यश महाराष्ट्रातल्या मराठी प्रेमिकांचा यश आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा यश आहे, सन्माननीय राजसाहेबांचा यश आहे। त्याच गोष्टीला घेऊन आज आम्ही चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने जेटपुरा गेट इथे आतिषबाजी करून व पेढे वाटून लोकांना गोड टोन करून आम्ही इथं जल्लोष साजरा केलेला आहे। याच्या पुढे बी अगर महाराष्ट्राच्या हिताकरिता जो कोणता निर्णय राहील सर्व मराठी महाराष्ट्रीयन आपल्या प्रेमींनी एकत्र व्हावे एवढीच आमची गडगडची विनंती आहे।